कुंभारी पंचक्रोशीत सामान्य माणसाची कैवारी तुकाराम भाऊ यांना इतक्या लवकर श्रद्धांजली द्यायचं काम करायचं वाटले नव्हतं. समता परिषदेचे सच्चे पाईक म्हणून तुकाराम भाऊंनी या जिल्ह्यानं काम केलं. अनेक पदं भूषवली, सर्वांशी सलोख्याने संबंध ठेवले. आज रोजी परिवार शोकाकुल आहे. 4 मुली, 1 मुलगा, बंधू असा मोठा हप्ता परिवार आहे. आमच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपले खासदार अनुभव धोत्रे यांच्यासाठी एक दिवस ते घरी थांबलेले आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत युतीची उमेदवार निवडून यावे म्हणून दिवस रात्र त्यांनी मेहनत घेतली. असा खंदा समर्थक समजदार व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेलं. मी खासदार अनुभव धोत्रे यांनी शोक संदेश पाठवला. त्यांच्या वतीनं जिल्हा भारतीय जनता पक्ष आमचे प्रदेशाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे बावनकुळे साहेब यांची काल भेट झाली. बावनकुळे साहेबांच्या पुढे शोक सगळ्यांना भेटला होतो. आदरणीय पाहतो कुटुंबाला एकता समजले देवाला असं आश्वासनही करतो आणि माझी श्रद्धांजली व्यक्त करतो. ओम नमः शिवाय. यानंतर माजी गृहराज्यमंत्री आदरणीय रणजित पाटील साहेब. या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी या जिल्ह्यासाठी नररत्न म्हणून नावरूपास आणलं, आमदार हे गाव त्याला तोडला बांधवलं. नदीच्या या तीरावर आमचं गाव, दुसऱ्या तीरावर त्यांचं गाव आणि गुलाबराव म्हणतं धामोडी त्याच्या बाजूला 2-3 किलोमीटरच्या परिघामध्ये आमचं वास्तव्य मोठं झालेलं. 1980-82 सालापासून विद्यार्थी दशेपासून मी त्यांना ओळखत होतो. काम करत असताना केवळ कामच नाही तर माणसाच्या हृदयात शिरून त्याला जिंकायचं कसं हा मंत्र त्यांच्यापासून आपण शिकत गेलो. एक वडील बंधू, एक मित्र सखा, एक सल्लागार, एक मार्गदर्शक. राजकारणाच्या पुढे जाऊन धर्मकारण कसं करावं लागतं, समाजकारण कसं करावं लागतं, कला क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढाच वरदहस्त कसा ठेवता येईल आणि हे सगळं करत असताना जमिनीची नाड कधी तुटू द्यायची नाही. सर्वसामान्यांमधून मी पुढे गेलो. त्यांची सगळी कामं ही माझी कामं. कुंभारे गाव आणि केवळ परिक्षेत्रातलंच नव्हे तर जिल्हा आणि आजूबाजूच्या गावातले सगळं कुटुंब हे माझं महाकुटुंब म्हणून त्यांनी वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना करून दाखवलं. मी माझ्या वतीनं त्यांचा मित्र म्हणून, एक आझाद शत्रू म्हणून, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा मित्र म्हणून मी आज त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या शब्दांना विराम. यानंतर मी आमदार अमोल मिटकरी साहेबांना श्रद्धांजली पर आज आपल्या सर्वांचे लाडके नेते प्राध्यापक तुकाराम मिळकर साहेब यांच्या अकाली जाण्यानं सर्वांनाच दुःख झाले आहे. आता नाही येणे जाणे आणि सहज खुंटले बोलणे. आता काही परत आपल्याला त्यांचं तुम्ही मृत्यूपत्र काल वाचलं असेल, माझं गाव आणि माझ्या आठवणी. त्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे की अस्थी सुद्धा ओंकारेश्वराला विसर्जित करून तिची प्रांगणात टाकावं, जेणेकरून जे खेळाडू असतील